नमस्कार मित्रांनो, आज काही चांगले मराठी सुविचार आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. पहिलाच विचार आहे, आईवडिलांसाठी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद. मुलांसाठी आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक आईवडील मुलांसाठी कष्ट करत असतो आणि प्रत्येक मुलगाही आपल्या आईवडिलांना खुश करण्यासाठी कष्ट करत असतो. म्हणून आपला आजचा जो सुविचार आहे आईवडिलांना समर्पित आहे. प्रत्येक आईवडील छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मुलांसाठी प्रयत्न करतात, त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करतात आणि मुलांनीही आपल्या आईवडिलांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. बघा, मुलांना खुश ठेवणे आईवडिलांचं प्रमुख काम आहे आणि आईवडिलांना खुश ठेवणं हे मुलांचं प्रमुख काम आहे आणि प्रत्येक मुलाने ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आजचे आपले सुरुवातीचे 2 सुविचार आहेत ते आईवडिलांसाठी आहेत. मुलांचा जो उत्साह आहे तो आईवडिलांना मोठं करण्यासाठी, त्यांचे नाव मोठं करण्यासाठी झाला पाहिजे, असं खूप महत्त्वाचं आहे. पुढचा सुविचार आहे, आपण नेहमी जगाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जगाला खुश ठेवून काही फायदा नाही, स्वतःला खुश राहणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आपण नेहमी जे कार्य करतो ते इतरांसाठी करतो. आपण आपल्या मुलांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी आणि जवळचे मित्रपरिवाराला खुश ठेवतो, पण आपण कधी खुश राहत नाही. तर आपण स्वतः खुश राहणं खूप गरजेचं आहे. तर आजचा जो सुविचार आहे तो आपण नेहमी पुढचा सुविचार आहे, शिखरासारखे उंच ध्येय प्राप्त करायचे असतील तर छोटे मोठे पराभव पोचवावे लागतील. प्रत्येकाने शिखरासारखे उंच ध्येय अगर प्राप्त करायचे असेल तर छोटे मोठे पराभव आपल्याला स्वीकारावे लागतील. हा आजचा आपला सुविचार होता. पुढचा महत्त्वाचा सुविचार आहे आपला, जो मित्रांसाठी खूप महत्त्वाचा आहे. शिखर आणि मित्र खूप महत्त्वाचे असतात. टिंगलटवाळी करणारे 8-10 मित्र गोळा करण्यापेक्षा पाठीमागे तारीफ करणारा 1 किंवा 2च मित्र गोळा करा, जो दुःखात सुखात केव्हाही आपल्या पाठीमागे पुढे नेहमी तो आपल्याला सुखी ठेवेल आणि महत्त्वाचा विषय तो आपली टिंगलटवाळी